नमस्कार दादा. नमस्कार. काय आज गुलाल झाला पाटणा केसरीला, काय कसं वाटतंय तुम्हाला? आनंद आहे दादा एकदम. बैलाचं नाव रुस्तम. रुस्तम. कुठलं? चाळीसगाव तालुक्यामध्ये खेळडे म्हणून गाव आहे. जेवढं बोलतोय तेवढं बोला. म्हणजे चाळीसगाव तालुक्यामध्ये खेळडे म्हणून गाव आहे, तिथला बैल. घरचा कोंड का? नाही, घरचा गायचं. घरच्या गाईचा कोंड. आतापर्यंत किती गुलाल वगैरे आता झाले? 4 गुलाल आहेत, 3 फेऱ्या. कुठे कुठे झाले मैदान? गिरनाई केसरीला, गिरडला. गिरडला. गिरडला तिथे किती नंबर गेला होता? तिथं फायनल नव्हता झालेला. कोणासोबत होता? कोणाबरोबर? त्या दिवशी लोणजेकरांचा चेतक मध्ये होता, ममराज चव्हाण लोणजे चव्हाण. अच्छा. त्याच्यानंतर कुठे गुलाल गेला? दुसरा गुलाल तिथे शिंदीला गेला होता. शिंदीला. म्हणजे याच मैदानावर. आणि आज परत याच मैदानावर दुसरा गुलाल गेला. अच्छा अच्छा. मागच्या मैदानात कोणाबरोबर पहिला होता? मागच्या मैदानात दिलखेडेकरांचा नागचा होता. अच्छा अच्छा. तो पण या मैदानात आता पण राहिला. आता 1 नंबरचा मान करीत. 1 नंबरचा मानकरी. आणि आता तुमचं हे तिसरं मैदान. 14 मैदान. चौथं मैदान. देवळीचं 3रं मैदान. आता दुसरा बैल. हा, दुसरा बैल. आणि देवीला कोणाबरोबर पाहायला? देवळीला तो नागचा दिलखेडेकर. नाच्या बैलाचा का? आणि आता हे चौथं मैदान. 14 मैदानात तांबोळीवाल्यांचा सलग 4 मैदान. 4 मैदान गुलाल. आतापर्यंत मग बैलाला मागणी वगैरे आली असेल? मागणी भरपूर आली दादा, पण आपल्याला घरच्या गाईचा खूड आहे, त्यामुळे वासरू विकायचं नाही. नाही. आता इथून पुढे कसं नियोजन वगैरे काय? नियोजन आता चालू आहे. नियोजन गुलालाच म्हटल्यावर नियोजन चांगलं आहे. आता पुसेगाव हिंद केसरीचं मैदान येते, काही तुमची त्याच्यात पहिली तयारी वगैरे? बघू, बैल चांगला लागल्यावर जाऊन आपण तिथे. म्हणजे पैरा व्हायला पाहिजे. पैरा झाला तर 4 मैदानापासून बैल गुलाला त्याच्यात चांगला पैरा होऊ शकतो. हो. तुमचा नंबर वगैरे सांगा, म्हणजे तुम्हाला तिथे मुलाखत मध्ये कोणाला पैरासाठी जर दुसरा बैल कोण लागलं तर तुम्हाला सांगू शकते. दुसऱ्यामध्ये 2 पण ओपन मध्ये 2 गुलाल झालेले. दुसरा ओपनच्या मैदानात गुलाल. काय वाटतं तुम्हाला? म्हणजे असं फ्युचर वासराला फ्युचर आहे. आणि किती महिन्याचा कोंड आहे? हे आता 27 महिन्याचं कोण. याच्या आधी तुमच्या वयाशी किती बैल वगैरे कसं होतं? एकच पहिला एक बैल होता, बंट्या म्हणून. बंट्या म्हणून. म्हणजे आज छंद आता लागला की पूर्वीपासून? 4-5 वर्षापासून. घरच्यांचा वगैरे काही अडचण वगैरे नाही, घरच्यांचा आहे, पण मग आपल्याला नाद आहे म्हटल्यावर नाद पूर्ण झालाच पाहिजे. झाला. काय वाटतं तुम्हाला खानदेश बैलगाडा शर्यतीच्या या आयोजन नियोजनाबद्दल? नाही, नियोजन आता म्हणजे 2 वर्षापासून डायरेक्ट सातारा आपल्याकडे मैदान होतं. सातारा टाईप सगळे मैदान व्हायला लागले. नियम एकदम फिरवायला लागले एकदम. आज पण मला वाटतं पंचांनी 2-3 गाड्या कॉल दिल्या, ज्या रितशीर द्यायला पाहिजे. बैल डबल पळाले, त्यांचे निकाल कॅन्सल केले. आपली कमिटी आहे ना, कमिटी खरोखर कमिटी जळगाव जिल्ह्याची. काय वाटतं कमिटी बद्दल 2 शब्द सांगायला मला? कमिटीचं बोलावं तेवढा आभार तुम्ही द्या. आता काय, आता पुढे केव्हा मैदान वगैरे कुठे जायचं? आता मैदान सध्या तर नियोजन नाही. आता 11 तारखेला आहे आदतला मैदान. कारण आपला दुसरा असल्यामुळे आपण बैल जास्त पळवत नाही. गॅपनेच बैल पळवतो. गॅपनेच बैल. 8-10 दिवसांचे गॅप, कारण की वासरू दुसरा आहे आपलं, त्यामुळे गॅपनेच पळवतो. आतापर्यंत म्हणजे काय असतं बैलाचं रुटीन? काय असतं दिवसभर? तुम्ही कसं व्यायाम वगैरे काय घेता? रुटीन व्यायाम नाही झाला. खाद्य वगैरे काय कसं? खाद्य आहे, पण आपण खाद्य कोणाला सांगत नाही त्याला. तिकडे पाहून बोला थोडं. बाकी काय वाटतं तुम्हाला अजून पुढे काय असं भविष्य? फक्त गुलालात राहा, आम्हाला नंबराची आशा नाही, फक्त गुलालात राहा एवढं. आणि अजून कुठे कुठे किंवा कोणाकोणासोबत पळायची इच्छा आहे तुमची बैलामध्ये? पळायची का आपल्या खानदेश भागामध्ये आता फायर सोबत इच्छा होती, त्याच्यासोबत झाली. आमचा घरचा बैल चेतक, त्याच्यासोबत झाली. आता आहेत अजून 1-2 बैल, त्यांच्यासोबत पळू. तुम्हालाही पैऱ्यांसाठी फोन वगैरे येत असतील ना? येतात ना. आपण नियोजन जर चांगला बैल असला तर आपण घालतो. बरोबर. तुमचा ड्रायव्हर कोण होता? ड्रायव्हर आज भाऊसाहेब आवाज होता. भाऊसाहेब. नाही तर स्वतः मी असतो गाडीवर ड्रायव्हर. अच्छा. आणि काय वाटतं तुम्हाला ड्रायव्हर, म्हणजे तुम्ही स्वतः पण ड्रायव्हर आहे, गाडा मालक पण आहे, काय वाटतं तुम्हाला? तुमचा अनुभव सांगा काही. असा अनुभव म्हणजे मी जर स्वतः असलो रुस्तमच्या गाडीवर तर बैलाला सांगायचं नाही कोणी, बैल आतून राहिल्यावर गाडी मारायला. आतून पब्लिक 4 खांदी बैल 4 खांदी पळतो. काही विषय. आणि भाऊसाहेब भाऊंबद्दल काय सांगतात? ते तर काय आता दुसरे ड्रायव्हर त्यांच्यावर बोलावं तेवढं कमी झालं. अच्छा. चला, तुम्हाला पुढे त्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद.